नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित अद्वैताचे उपनिषद. आचार्य सिद्धार्थ गौतमबद्दल बोलत होते. कोणीही काही त्यांना उलटून बोललं नाही. ते आपली मतं मांडत होते. त्यांनी मांडलेली तत्व ही पूर्वीपासून अस्तित्वात होती. ते राजकुमार होते. प्रजाहितदक्ष शुद्धोधन सम्राटाचा त्यांच्यावर प्रभाव होता. म्हणूनच त्यांनी प्रजेच्या सुखाचा विचार केला. ह्यातही सत्य आहे ना. त्यांची विचारमंथनातून निघालेली समाजहितकारक समाजाला प्रिय का झाली? भिक्खूंनो, याचा अभ्यास केलाय तुम्ही? सिद्धार्थ गौतम बुद्ध संपूर्ण समजलेत तुम्हाला? आकलन झालं त्यांच्या जीवनशैलीचं? प्रत्युत्तर द्यावं. दीर्घकाळ बोलून झाल्यावर आचार्य थांबले. त्यांनी मांडी बदलली. क्षणिक त्यांच्या मुखावर वेदना उमटली, परंतु दुसऱ्याच क्षणी ते पूर्ववत झाले. कोणीच काही बोललं नाही. भिक्खूंनी त्यांच्या सूत्रांचं पठण केलं होतं, परंतु आपण हा धर्म का स्वीकारला हे त्यांना सांगता येईना. असतो भिक्खूंनो, याचं उत्तर मी स्वतःच देईन, परंतु त्यापूर्वी आपण जैन विचारधारेकडे जाऊया. जैन विचारधारा, जैन धर्म मान्य. महावीर जैनांचा काळ कोणता? महावीर जैन एकच होते. मग त्यांच्यात दोन पंथ कसे आले? श्वेतांबर दिगंबर पंथ एवढ्याचसाठी झाले की जैन मुनी क्षणभर थांबले आणि म्हणाले, हिंदू धर्मात अनेक पंथ आहेत, मग जैन धर्माचं एवढं काय? अगदी योग्य तेच बोललात. हिंदू धर्मात अनेक देवता मानल्या गेल्या. त्या देवतांच्या उपासकांची मंडळी होती, भक्त होते. ह्या देवता निराकार साकार रूप मानून त्यांची भक्ती केली गेली. कुणी गणपतीच्या बुद्धीचा उपासक, कुणी अखिल विश्वाचं अर्थार्जन करणाऱ्या लक्ष्मीचा उपासक, कुणी आदिशक्तीचा उपासक. यामुळे सनातन वैदिक धर्मात अनेक भक्तिप्रवाह आले. महावीर जैन याने आपली एक विचारधारा आपल्या चिंतनातून मांडली. यापूर्वी असलेल्या हिंदू धर्मात चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेचा अतिरेक झाला होता. ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ आणि सम्राट हितचिंतक न राहता अहंभावी, वैश्य सर्वाधिक श्रेष्ठ आणि क्षूद्र हीनदीन झाले होते. ह्यातून महावीरांनी स्वतः अभ्यास करून संसारातून मोह काढून घेणे आणि विरक्ती स्वीकारणे यावर आधारित नवी विचारप्रणाली समाजाला दिली. त्यातही सत्य, न्याय, अहिंसा, कठोर ब्रह्मचर्य, इंद्रिय निग्रह ह्या गोष्टी होत्याच. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? माझं कथन स्पष्ट आणि प्रामाणिक आहे. दोन्ही विचारधारा हिंदू संस्कृतीच्या प्रवाहातले उपप्रवाह आहे. त्याला तुम्ही बुद्ध धर्म आणि जैन धर्म नाव दिलंत, कारण अपराध घडला होता ब्राह्मण वर्गाकडून. ज्यांनी संस्कार संस्कृतीचं जतन करायचं, ज्ञानदान करून समाजाला प्रकाशाची दिशा द्यायची, तेच ब्रह्मवृंद केवळ शास्त्रार्थ, पांडित्य, यज्ञविधी ह्यातील कर्मठ रीती यात अडकले. प्रत्यक्ष सम्राटालाही प्रसंगी उपदेश करण्याचं सामर्थ्य त्यांचं, पण ते स्वकोशात गुरफटले. परिणामी क्षत्रिय उन्मत्त झाले. कुणाचा कुणावर वर्चस्व न राहिल्याने समाजाला तारणहार कुणी उरला नाही. अशा वेळी महावीर जैन, पुढे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या विचारधारांचा प्रभाव समाजावर न झाला तर नवलच. 2 प्रहर संपले होते. माध्यान्ह उतरणीला लागली होती. मनात पटलं असूनही जैन बुद्ध शिष्य धर्मपंडित मानायला तयार नव्हते. तेव्हा सभास्थानी असलेली विद्वान पंडिता महेश्वरी देवींनी त्या दिवशीची सभा संपल्याची उद्घोषणा केली. सभेतील लोक गेलेत तरी आचार्यांना उठता येईना. अभिनवगुप्त अनेक शिष्यांसह हे पाहत होता. आज मनातून प्रथमच त्याला पश्चात्ताप झाला. तोटकाचार्य, पद्मपादाचार्य यांनी दोघांनी त्यांना हात देऊन उठवलं. आत्तापर्यंत अस्खलित, सुस्पष्ट, मधुर वाणीत बोललेले आचार्य उठू शकत नाहीत. त्यांच्या नेत्रात अतीव वेदना दिसतेय हे त्याला जाणवलं. तो काही बोलला नाही, परंतु समर्थ पुरुषाचा अवमान आपण अशा तऱ्हेने केला आहे याची त्याला तीव्र जाणीव झाली. मध्यरात्र संपली होती. आचार्यांच्या पावलावर काही जाणवलं. त्यांनी नेत्र उघडून पाहिले. अभिनवगुप्त त्यांच्या चरणावर वाकला होता. त्यांना आश्चर्य वाटलं की असं काय घडलं असावं. अभिनवगुप्ताला पद्मपाद तर बोलला नसेल. आपली वेदना पद्मपादला सहन होत नव्हती. तोच निश्चित बोलला असावा. ते सहजतेने म्हणाले, वत्सा अभिनव, इतक्या रात्री कुणी काही बोललं का? नाही, मला कोणी बोललं नाही. मग मातेची, आप्तस्वकीयांचं स्मरण झालं? नाही, ती स्नेहाची गावं आता दूर दूर गेलीत, क्षितिजा पल्याड. काय झालं वत्सा असं मग? आचार्यांचा हात त्याच्या स्कंधावरून फिरत होता.
त्याला अनावर झालं. आचार्यांच्या चरणांना दृढ मिठी घालत म्हणाला, मला क्षमा करा देवा, मला क्षमा करा. काय झालं असं? मी आपल्यावर अघोरी प्रयोग केला आणि म्हणून आपल्याला मूळव्याधी झाली. त्यात काय झालं? देहदुःख हे काही विशेष नाही वत्सा. तू नसतं दिलंस तर झालंच असतं. तू निमित्त मात्र झालास. शिवाय या व्याधीमुळे मला सहन करण्याची, वेदना वहन करायची शक्ती प्राप्त झाली. धन्यवाद तर तुलाच आहे वत्सा. गुरुदेव, आपल्यासाठी माझ्याजवळ शब्दच नाही. केवळ एकच करीन की आपल्याला ज्या वेदना झाल्यात, दिल्यात, त्या वेदना मी स्वतः घेईन, ज्यामुळे मला या वेदना सहन कराव्या लागतील. आता मला तक्षशिलेला जाण्याची अनुमती द्यावी. काही दिवसात आपण पूर्णत्वाने स्वस्थ होणार आहात. माझ्या वेदना आपण पाहू शकणार नाहीत, तेव्हा मला आदेश द्या. आपला एक विक्षिप्त शिष्य आपल्याकडून एवढीच भिक्षा मागतोय, मला जाण्याची अनुमती द्यावी. त्याचं शरीर गदगदत होतं. त्याला दृढ कवेत घेत म्हणाले, वत्सा, माझ्यासाठी तू का स्वीकारतोस? आता नाही बोलायचं गुरुदेव, काहीच बोलायचं नाही आणि कधीच नाही. मान्य. त्यांनी आग्रह करून अभिनव रात्रीच्या अंधारात निघाला होता. प्रातःकाळी अभिनव गुप्त दिसेना, तेव्हा पद्मपाद उमजला. केलं ना त्याने अंधारात पलायन? पद्मपाद, तू आता मठाधिपती आहेस. सर्वच गोष्टींची वाच्यता करायची नसते. प्रत्येकाचं भलं व्हावं हाच आशीर्वाद आपण त्याला द्यायचा असतो. कळलं ना? अपराध प्रत्येकाच्या हातून घडताना क्षमाच करायची असते. परंतु असा अक्षम्य अपराध, जितका अपराध अक्षम्य तितकीच क्षमा उदार मनाने करायची असते. पद्मपाद उमगला, मनातून प्रसन्न झाला. अभिनव गुप्त इथून का आणि कसा गेला यावर तर्ककुतर्क झाले, परंतु पद्मपादला त्यात रुची नव्हती. व्यासपीठावरील सर्व गणमान्य विद्वज्जन हो, पंडिता महेश्वरी देवींनी बोलायला सुरुवात केली. आचार्यांचं तिच्याकडे कालपासून विशेषत्वाने लक्ष होतं. अत्यंत लावणमयी, स्वरूपसुंदरा, विद्वत्वती, सत्वशील, रुजू व्यक्तिमत्वाची ही प्रौढ प्रगल्भा आहे तरी कोण? प्रश्न पडला होता. तो आज पुन्हा जागृत झाला. कालच्या शास्त्रसभेत शंकराचार्यांनी दोन्ही धर्मांच्या उत्पत्तींना विचारधारा हा शब्द प्रदान करून हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व वर्णन केलं. तरीही एक प्रश्न काल उपस्थित केला गेला नाहीच. तो म्हणजे जैन धर्म आणि बुद्ध धर्म पुनर्जन्म मानत नाहीत, परंतु हिंदू धर्म मानतो. याचं कारण स्पष्ट व्हावं. एकदा मृत्यू झाला की त्याचा जन्म झाला हे सांगायला कुणी परतून येत नाही. हाच जन्म परोपकार करून यशस्वी करा असं महावीर जैन म्हणतात आणि हेच नेमकं गौतम बुद्धही म्हणतात. पुनर्जन्माचं प्रमाण, साक्षात्कार, दृष्टांत काय देणार शंकराचार्य? प्रपितामह, पितामह, पिता, पौत्र, पुत्र, प्रपौत्र ही सारी परंपरा आपण पाहतोच आहोत ना. वृक्ष संपतो, त्यातून दुसऱ्या वृक्षासाठी बीज असतातच ना. हा सृष्टीचा नियम आहे. वैदिक काळापासून आजवर ही सृष्टी फुलतच आली आहे. ह्यातून वेगळा दृष्टांत, साक्षात्कार कोणता असावा? आम्रवृक्षाचं बीज लावल्यावर त्याचा रक्तपर्णी किंवा वटवृक्ष तर होणार नाही, हेही आपण अनुभवतो. तात्पर्य, जन्म हा आहेच म्हणजे पुनर्जन्म हाही आहेच. प्रत्यक्षाला प्रमाण कशाला? आपल्या देहातलं वायुरूप चैतन्य वायुमंडलात असतं. त्या चैतन्यात त्या त्या व्यक्तीचे गुणदोष असतात. हेही सप्रमाण आपण अनुभवतो. तेव्हा देवी आम्हास मान्य आहे, परंतु आम्हास नाही देवी. आपण शंकराचार्यांच्या वक्तव्याचा सन्मान करत आहात. असं करूया, हा प्रश्न सर्वांना अखेरीला पुन्हा शास्त्रार्थ सभेसाठी ठेवू. त्या मधुरभाषिणी विनम्र देवीचं कथन कुणालाही नाकारता आलं नाही. आता मला काही प्रश्न आहेत, त्या उत्तराविना शंकराचार्यांना प्रवेश नाही. कणाद मताचे पुरस्कर्ते म्हणाले. तसं आचार्य म्हणाले, कणादांना मला अत्याधिक आदर आहे. त्यांनी ज्ञानालाही पडलेलं गूढ विज्ञानाने संशोधन करून उकळण्याचा प्रयत्न केला आहे. आज ते पुरस्कर्ते विज्ञानवादी आहेत. आपण सांगावं शंकराचार्य, अणु, रेणू, परमाणू कसे झाले? त्यांचा निर्माता कोण? दोन अणू परस्परात मिसळल्यावर काय होतं? पृथ्वीच्या जन्माची ही कथा आध्यात्मिक दृष्टीने ब्रह्मदेवानी जन्माला घातल्यापासून सुरू होते. तर पृथ्वीच्या उत्पत्तीसाठी वातावरणात शिवशंकराची ओंकार स्थिती, प्रणवस्थिती आणि मग पृथ्वीची जन्मस्थिती मानली जाते. परंतु शिवशंकराचा निर्माता कोण हा प्रश्न उरतो. हा प्रश्न विज्ञानाचा आधार घेत कणाद मुनींनी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते संपूर्ण वातावरणात केवळ ग्रहतारे होते. त्या ग्रहात झालेल्या प्रचंड हालचालीतून ग्रहात स्फोट झाला. त्यातून एक ग्रह
आज जसा उल्कापात होताना दिसतो तशी प्रचंड आकाराची उल्का ग्रह सागरात पडला, स्थिरावला. त्याचं नाव पृथ्वी असं त्यांनी आपल्या अनेक दृष्टांतातून मांडण्याचा प्रयत्न केला. अर्थात ज्यावेळी पृथ्वी निर्माण झाली किंवा शंकराच्या माध्यमातून निर्मिती झाली त्याच वेळी पृथ्वीत असलेल्या अत्याधिक सूक्ष्म कणांना अणू म्हटलं गेलं. काही अणूत स्वयंभू गुण होते तर काही 2 अणू एकत्र आल्यावर अणूंच्या संयोगाने पृथ्वीवर पंचमहाभूतांनी जीवसृष्टी तयार झाली. काही अणू विस्फोटक होते, काही अणू शांत होते. आपल्या वसुंधरेच्या गर्भात अनेक प्रकारचे अणू आहेत. त्यालाच आपण देवाची निर्मिती, देवकणांची निर्मिती असं मानतो. कणाद मुनींचे पुरस्कर्ते म्हणाले, आपल्याला हे ज्ञान आहे आणि ते सखोल आहे ह्याची जाणीव आम्हाला झाली. आम्ही विनम्र भावे आपल्याला शरण आहोत. त्यांनी मग अनेक प्रश्न आचार्यांना विचारले. त्याची समाधानकारक उत्तरं आचार्यांनी दिली. आता गौतम मुनींचे शिष्य पुढे सरसावले. ते म्हणाले, हे यतिवर, तुम्ही सर्वज्ञ पीठाचे अधिकारी व्हावेत असं अगाध ज्ञान अल्प आयुष्यात तुम्ही प्राप्त केलंय. मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. तरीही एक प्रश्न विचारतो. कणाद मुनींनी आणि गौतम मुनींनी मुक्ती संदर्भात आपली मतं मांडली आहेत. त्यावर आपण काय सांगाल? 2 ऋषींनी मुक्ती संदर्भात विवेचन केलंय. अत्यंतनाशे गुणसंगतेर्या स्थितिर्न भवोत्कणभक्षपक्षे मुक्तिस्तदीये चरणाक्षपक्षे सानंदसंवित्सहिता विमुक्ती. याचा अर्थ गुणसंबंधांचा विनाश झाला तर नभोवत जी शून्य वृत्ती होते ती कणाद पक्षाची मुक्ती, तर गुणसंगाचा विनाश झाला तरीही ती आकाशात असते आणि आनंदात, ती आहे गौतम ऋषींची मुक्ती. गौतम ऋषींनी 16 प्रकारे विश्लेषण केलं, ज्यात प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय आणि वाद 7 आहेत. ते असे: वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती आणि निग्रह. आणि कणाद मुनींनी 7 प्रकारे विश्लेषण केलं. त्यात द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवायाभाव आणि अभाव. अर्थात दोन्ही मुनींना कसलाही विरोध नव्हता. सर्व समर्थ ईश्वराविषयी दोघात एकवाक्यता होती. कणाद आणि गौतम ऋषींनी 2 मार्ग जरी सांगितले तरी 2 नद्या विभिन्न मार्गांनी सागरात विलीन व्हाव्या असे 2 मार्ग ईश्वरप्राप्तीसाठी आहेत, निसंशय. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे. हरिओम तत्सत.